आज मी बनवले तिळाची वडी आणि तिळाचे लाडू. चला तर कशी बनवले ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण बनवणार आहे संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू. चला तर आता मी तीळ घेतलेला आहे. तीळ छान 2 दिवसाआधी मी धुवून घेतलेला आहे. छान वाळून साफ करून घेतलेला आहे. तीळ घेतलेले आहे मी 4 ग्लास. या ग्लासाने 4 ग्लास तीळ घेतलेले आहे. शेंगदाणे 1 ग्लास घेतलेले आहे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे. आता या गुळाला आपण थोडं चाकूचे आणि थोडं चाकूच्याने आता आपण पूर्ण असं किसून घेतल्यासारखं घेऊ ते गूळ आपला छान असा बारीक झालेला आहे. चाकूच्याने आपण थोडं असं कापून घेतल्यासारखं केलेला आहे, किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा फोडून घेऊ शकता. आता आपण हा गूळ कुकरमध्ये लावणार आहे. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि कुकरच्या डब्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे आणि हा गूळ आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहे. ग्लासाने मोजून घेतलेला मी हा 3.5 ते पावणे 4 ग्लास गूळ भरलेला आहे. आता याच्या आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता गूळ होईपर्यंत आपण 2 शिट्ट्यापर्यंत तीळ भाजून घेणार आहे. ही गावरानी तीळ आहे. मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आपण तळतळ होईपर्यंत तीळ. दुसऱ्या गॅसवर आपण शेंगदाणे पण भाजून घेणार आहे. शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे. तीळ छान तळतळ होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे पण. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि थंड झालेला आहे कुकर. दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण बंद केला कुकर आणि आता छान थंड झालेला आहे. बघा आता आपण गुळाचं पाणी झालेलं आहे. काही अशी गुळाचे खडे असले तर आपण छान चम्मचचे आणि मिक्स करून घ्यायचं, फोडून घ्यायचं असं दाबून. कुकरमध्ये पाणी जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा पाणी कमी टाकायचं, कारण की गुळामध्ये पाणी न गेलं पाहिजे. बघा असा गुळ झालेला आहे. चम्मचने असं आपण घोटून घ्यायचं. गुळ अजूनही कोमटच आहे, थोडं असं गरमच आहे. थोड्या वेळात छान थंड होऊ द्यायचं आपल्याला. शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि थंड झाले. बघा खरपूस भाजून घेतलेले आहे आणि या शेंगदाण्याला असं आपण दाबून एका शेंगदाण्याचे फक्त 2 तुकडे करून घ्यायचे होते. ते टरफल काढून घेऊ आपण. बघा असे एकाचे 2 तुकडे असे झालेले आपण करून घेऊ पुन्हा. आणि तीळ पण भाजून झालेले आहे, थंड झालेले. आता आपल्याला बारीक करून घेऊ मिक्सरमधून. तीळ बारीक केले पण थोडे जाडसर असे ठेवलेले आहे. बघा एकदम पिठी नाही केलेली आहे मी, थोडे जाडसर केलेले आहे. आणि शेंगदाण्याचे सालपट काढून छान असे एका शेंगदाण्याचे 2 तुकडे केलेले. ते आपल्याला मिक्स करायचे याच्यामध्ये. जायफळ थोडं किसून घेतलेलं आहे. विलायची पावडर, ते सगळं मिक्स करून घेऊन आपण. तीळ भाजताना जास्त खूप भाजायचे नाही, खाताना तो कसा कळसर लागतो लाडू. मीडियम गॅसवर भाजले की तीळ बरोबर छान मस्त भाजला जातो. बघा भाजल्यावर अशी एकदम हाताने अशी बोटाने कुचकारले तरी अशी बारीक होते.
आणि गूळ आता आपण कुकरमध्ये शिजवलेला वाफून घेतलेला गूळ थंड झालेला, आता याला मिक्स करूया. गुळामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही आपल्याला. गावरान तीळ असल्यामुळे याला थोडं तेल सुटलं जाते. गूळ आपण थोडा मिक्स करायचा याच्यामध्ये. तिळाच्या लाडवाचं पूर्ण मिक्स केलेलं आहे मी छान असं. तो अशी मूठ बांधून पाली लाडू बनते म्हणून. आता आपण याचे अर्धे लाडू बनवणार आहे, अर्धे याची वडी बनवणार आहे. लाडवाच्या आधीमध्ये हे भाजलेले तीळ टाकणार आहे आणि मिक्स करून घेऊया. आता आपण ह्या लाकडाच्या साच्याने आपण तिळाची वडी करणार आहे. एक प्लेट घ्यायची. आणि हा वरचा भाग आहे साच्याचा, असं दाबून अशी वडी पाडायची. अशाच पद्धतीने आता पूर्ण वड्या करून घ्यायच्या आपण. आता हे लाडू बांधून घ्यायचे आहे. आता आपण हे पूर्ण लाडू करून घेणार आहे आणि वड्या पण करून घेणार आहे. आता आपण हा चिरंगी किंवा हलवा म्हणतो मी याला, तुम्ही काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. हे बारीक बारीक चिरंगी आपण संक्रांतीला जे हळदी कुंकाला वाटतो हलवा. आता आपण या वडीला लावणार आहे. हा साचा आहे, त्यामध्ये आपण हे मिश्रण भरायचं आपल्याला. आणि ही बारीक चिरंगी आहे यावर लावायची अशी. असं दाबून पाडायचे. आणि तिळाचे लाडू मस्त छान झालेले आहेत. तिळाचे लाडू पण एकदम असे खायला पण एकदम नरम झालेले, असे कडक वगैरे नाही, चिकट पण नाही झालेले, छान मस्त झालेले आहे. तुम्ही पण असं संक्रांती निमित्त स्पेशल लाडू आणि बर्फी बनवा, वडी तिळाची. तिळाचे लाडू आणि तिळाची वडी तयार झालेली आहे. मला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तिळाची वडी कशी झाली. धन्यवाद.